नमस्कार मित्रांनो, अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे मंदिरात जाणं, मोठा कपाळाला टिक्का लावणं अथवा माळी घालणं किंवा भगवंताच्या शरण आम्ही आहे असं दाखवणं नाही आहे, तर खरं तुमच्या अंतर्मनाने, देहाने आणि आतल्या आवाजाने तुम्हाला तिथपर्यंत नेलं पाहिजे. यासाठी काय करायला पाहिजे माहिती आहे? अध्यात्म चिंतन करणं गरजेचं आहे, नामस्मरण करणं गरजेचं आहे. नुसतं मंदिरात जाऊन टाळ कुठलं म्हणजे तुम्ही अध्यात्मात आले नाही असं नाही. तुम्ही मंदिरात जाताय, दर्शन घेताय, पण पूर्णपणे समर्पित आहे का तुम्ही तिथं? नाही. तर त्याच्यासाठी अध्यात्म चिंतन करण्यासाठी पहिलं तुम्ही तुमच्या मनात डोकवा, पहिलं तुमच्या अंतर्मनामध्ये जा, तुमचा आतला आवाज तुम्हाला काय म्हणतोय ते पहिलं ऐका. याला अध्यात्म म्हणतात मित्रांनो. त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळपासच्या गुरुजनांना भेटा, त्यांच्याकडून दीक्षा घ्या, गुरुदीक्षा घ्या, अनुग्रह घ्या, त्या मंत्राचा तुम्ही चिंतन करा, रोजचं ते नित्यनेमानं पठण करा. त्यावेळेस तुमच्या आतमध्ये कुठंतरी त्या आत्मज्योत आहे ती प्रज्वलित होऊन प्रकाश देऊन तुम्हाला कुठंतरी नवीन ऊर्जा देईल. याला अध्यात्म म्हणतात मित्रांनो. नुसतं दिखावा करून अध्यात्म म्हणल्या जात नाही, कारण तुम्ही त्याच्यामध्ये गोंधळताय, तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन अडकताय. तुम्ही जगाला नाही तर तुम्ही तुमच्या स्वतःला धोका देताय. मोठाल्या माळी घालून, टिका लावून, मंदिरात जाऊन नुसतं तुम्ही दिखावा करताय. तुमच्या अंतर्मनामध्ये डोकवा, अध्यात्म काय हे तुम्हाला कळण. अध्यात्म म्हणजे अंतर्मनाला त्या चिंतन आतल्या आवाजाला ओळखणं म्हणजेच अध्यात्म. बघा, व्हिडिओ आवडला असेल, अध्यात्माची माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. काही प्रश्न असतील तर विचारा. धन्यवाद. जय गुरुदेव. प्रत्येक दिवस नवीन ऊर्जेने, नवीन आशाने सुरू होतो, पण ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये, धावपळीच्या जीवनामध्ये तुमचं मन, तुमचं माइंड, डोकं कुठंतरी थकतंय आणि कुठंतरी मनामध्ये चिंता असते, कुठंतरी विचार असते, काय करावा सुधराना नाही, कुठंतरी काहीतरी हरवल्यागत वाटतंय. का? कारण तुम्ही पूर्णत्वत्व म्हणजे पूर्णस्व, तुम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही. त्यामुळं कुठंतरी चिंता वाटते, कुठंतरी तुम्ही धावपळ करताय, पण कळत नाही की पाहिजे तरी काय नेमकं आणि आपल्याला हवं तरी काय. मित्रांनो, तुम्हाला मी एक चांगलं सजेशन देतो. अशा गोष्टीला, अशा वेळेस गाईडलाईन पाहिजे, मार्गदर्शन पाहिजे. बरं, मार्गदर्शन कुठं काय? तर योग्य ते पाहिजे, कुठंही कसलंही नाही पाहिजे. त्यासाठी तुम्हाला टॅरो एकदम बेस्ट ऑप्शन आहे मार्गदर्शनासाठी. तुम्हाला कोणतीही अडीअडचण असू द्या जीवनामधली, कसलीही अडीअडचण असू द्या, कसलाही तुमच्या मनातला गोंधळ असू द्या, ते दूर करण्याचं कार्य टॅरो करतात. टॅरो ही एक नवीन ऊर्जा देतं, उत्साह देतं, आनंद देतं. आत्मेला त्या परमात्म्याशी कनेक्ट करण्यासाठी टॅरो एक माध्यम आहे. तुम्ही अध्यात्माला जोडल्या जाता टॅरोच्या माध्यमातून. तर मित्रांनो, एवढंच सांगतो की जास्तीत जास्त तुम्हाला जर असे गोंधळ वाटत असतील, तुमच्या मनामध्ये अशी चिंता, भय वाटत असेल, तर टॅरोचं मार्गदर्शन घ्या, माझ्यासोबत कनेक्ट व्हा, माझ्याशी संपर्क साधा. तुम्हाला टॅरोच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे गाईडलाईन मिळेल माझ्याकडं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, पुढे पाठवा. धन्यवाद. सर्वांना जय गुरुदेव. सर्वप्रथम आपण आज बघणार आहोत तुमच्यासाठी टॅरोच्या माध्यमातून गाईडलाईन काय आहे.
तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही थांबलेले असताल, स्टक झालेले असताल, त्याच्यासाठी आज आपण पाहणार आहोत की टॅरोमध्ये तुमच्यासाठी आज टॅरो काय सांगतात. सर्वप्रथम बघा, 2 ऑफ कप्स, म्हणजे तुम्ही कोणी सोलमेटची जर वाट बघत असताल तर त्याच्यासाठी गुड न्यूज आहे. तुम्हाला आज सोलमेट भेटणार, म्हणजे तुम्हाला तुमचं प्रेम मिळणार. कोणी व्यवसायाबद्दल पार्टनरची वाट बघत असताल तर तुम्हाला आज पार्टनर मिळणार. जर तुम्ही तुमच्यापैकी कोणी काही तुमच्याकडं सकारात्मक गोष्टी येण्याची वाट बघत असताल तर तुमच्याकडं सकारात्मक गोष्ट येणार. तुम्ही कोणी ज्याच्यापर्यंत ही रीडिंग जाते त्यांच्यापैकी कोणी जर तुम्ही तुमच्या लग्नाची वाट बघत असताल तर लग्न होण्याची शक्यता आहे. कोणी तुम्ही नात्यासंबंधामध्ये जर का नवीन न्यू बिगिनिंगची वाट बघत असताल तर नवीन सुरुवात होणार आहे, हे कार्ड असं दर्शवतं. आणि ही रीडिंग टाईमलेस आहे. ज्यांच्यापर्यंत जेव्हाही जाईल त्यांच्यासोबत ही कनेक्ट होईल नाही होईल हे त्यांच्यावर आहे की ती तुमच्यापर्यंत ही जुळते. हे सार्वजनिक आहे, तर ही रीडिंग प्रायव्हेट नाही. तर तुम्हाला जर समजा स्वतःला रीडिंग करून घ्यायची असेल तर तुम्ही कॉल मेसेज करा, तुम्हाला तुमचे सर्व प्रश्नाचे आन्सर दिल्या जातील. आणि रीडिंग जर आवडली असेल तर 3 जणांना शेअर करा. धन्यवाद. जय गुरुदेव. आज आपण पाहणार आहोत तुमच्या करिअर विषय, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. तुमच्या मनातले प्रश्न, तुमच्या मनातली चिंता, तुमच्या जीवनामध्ये अडीअडचणी ज्या कोणत्या असतील त्या तुम्ही तुमच्या मनामध्ये आठवण करा, श्वास घ्या, शांत बसा आणि शांत चित्त मनानं रीडिंग ऐका. चला, आज आपण बघणार आहोत तुमचं पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. तुमच्या जीवनामधल्या अडीअडचणी काय कारणामुळे, कशामुळे आहे आणि पुढचं भविष्य तुमचं काय आहे. आणि आता सध्याला करंट म्हणजे आता सध्याचा काळ, वर्तमान काळ काय आहे तुमचा बघून घेणार आहोत आपण आज. एकदम शांत श्वास घ्या, स्थिर मनानं रीडिंग ऐकत बसा. चला तर मग रीडिंग. त्या परमात्म्याचे सर्वप्रथम धन्यवाद द्या. ज्यांना तुम्ही मानता गुरुजनांना त्यांना धन्यवाद द्या की तुमच्या प्रश्नाचा आन्सर या टॅरो कार्ड रीडिंगच्या माध्यमातून मिळणार आहे. तुमच्या ज्या प्रश्नाचे उत्तरं आहेत, तुमच्या मनात जे गोंधळ चाललेले प्रश्न आहेत त्याचं आन्सर या टॅरो कार्ड रीडिंगच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळं तुमच्या गुरुजनांना, कुलदेवी देवतांना, मातापित्यांना धन्यवाद द्या सर्वप्रथम, जेणेकरून तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळतील. ज्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ चालला त्यांच्यासाठी सर्वप्रथम त्यांचं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, म्हणजे तुमचं भूतकाळ कशामुळं काय होता, वर्तमान काळ काय आहे आणि फ्युचर काय आहे, बघूया आपण. मित्रांनो, तुमचा वर्तमान काळ, तुम्ही सध्याला पैशाच्या बाबतीमध्ये थोडंफार परेशानीत असताल किंवा परिवारामध्ये काही ना काहीतरी गडबड गोंधळ असेल, कारण हे तुमच्या पास्टमुळे तुम्ही भावनिक होतात, भावनेमध्ये गुंतलेले होता. तुम्ही काहीतरी संधी बघत होता, मागं मिळाल्या नाही तुम्हाला, आता मिळाल्यात. तर आता तुम्ही कुठंतरी चणचणीत आहात पैशाच्या, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं पैसा प्रॉपरली नाही आहे तुमच्याजवळ. परिवाराला तुम्हाला सांभाळता येणार नाही किंवा कुठंतरी काहीतरी अडीअडचणी येऊ लागल्यात तुमच्या घरपरिवारामध्ये. तर काळजी नका करू, तुमच्यासाठी पुढचे येणारे दिवस मॅजिक होणार आहे. तुम्ही तुमच्या कुलदेवताला, तुमच्या गुरुजनांना धन्यवाद द्या, कारण तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या काळामध्ये चमत्कार होणार आहेत. द मॅजिशियनचं कार्ड आहे, खूपच छान कार्ड आहे. तुमच्या येणाऱ्या भविष्यामध्ये चमत्कार होणार आहे
पण हे चमत्कार होतील कसे आणि केव्हा हे तुम्हाला आता सांगतोय. तुम्ही सर्वप्रथम रीडिंग ही 3 जणाला शेअर करा. तुमची आध्यात्मिक माहिती तुमच्या मित्राजवळ आणि त्यांच्याजवळ जाऊ द्या, जेणेकरून सनी तुम्हाला ह्या रीडिंगचा फायदा होईल. चला, धन्यवाद.